एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज इव्हिनिंगला ब्लॉग आहे तो चालू केला आहे ऑलमोस्ट आणि आज झोपलेली तुम्हाला चेहऱ्यावरनं वाटतच असेल। आज म्हणजे चुकून पिल्लूला झोपवताना हीच झोपून गेली आणि लिटरली आहे ना, मी तिला चहा ठेवते। मी आता तिला मी झोपवत होती आणि ती काय झोपतच नव्हती, म्हणजे खूप टाईम खाते ती, जवळजवळ 1 तास वगैरे पण कधी कधी घेऊन जाते ती, बडबड बडबड चालू असते। मग तिला मी झोपवत होती तर माझाच डोळा लागला आणि मला कळलं नाही की मी झोपली आहे। उठून बघते तर काय ही माझ्याकडे बघत बसली, मी डोळे बंद करून बसले। मग तिला कसं तरी ओरडला वगैरे आणि मग ती झोपली आणि मग ती झोपली तशी मला पण झोप लागून गेली। मग मी पण झोपली ऑलमोस्ट अर्धा तास आणि पिल्लू 1 तास झोपले। सो ती आता उठते, ती फरसाण खाते आणि मी ठेवते मला ते करते व्हिडिओ एकच मिनिट। तर मी आता ठेवते मला चहा ठेवेल आणि मग बाकीचं आवडेल। सगळी पिल्लूची इथे कुठे ठेवली यार, कुठेतरी फोन ठेवायचा आहे मला, त्याचं लक्षातच नाही माझ्या। लाईट येते, काय करावं लागतंय, इथेच ठेवते। सो म्हटलं पिल्लू झोपली की पटकन आवरून घेईल, तिची खेळणी वगैरे बाहेर ना खेळणी तशीच ठेवलेली। सो ते तसंच ठेवलेलं आणि तशीच झोपून गेली। आता उठली, सगळ्या पसाराच्या हॉलमध्ये तिची खेळणी वगैरे आहे यार, साखर जास्त। सो पसारा ते तसाच आहे, तो आवडला नाही। आणि आज मी करणार आहे डोसे संध्याकाळच्या जेवणासाठी, सो ते तुमच्याजवळ शेअर करेल। आणि बटाट्याची भाजी थोडी मी वेगळी करते, ती कशी करते काय करते ते तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल। आणि बाकीचं आजचं रुटीन जे आहे संध्याकाळचं ते तुमच्याजवळ शेअर करत झालं त्यांचं काम। आणि ना 2 दिवस झाले माझ्या स्वप्नामध्ये आहे ना, माझा हिरवा स्नेक येतोय, साप, म्हणजे बाल्कनीतच असतो असं दिसतं, समोरच्या बाल्कनीतून तो माझ्याकडे बघतो आणि माझ्याकडे येतो, असं हिरव्या रंगाचा साप। म्हणजे हा 2nd का 3rd डे म्हणजे कंटिन्यू माझ्या स्वप्नात येतो हिरवा कलरचा साप। काय माहिती काय झालं, मम्मीला विचारायला हवे की हिरव्या रंगाचा साप माझ्या स्वप्नात येतो की काय। आणि मोस्टली करून मला सापाचे स्वप्न पडतातच, काय ना काय असेल ना तरी पडतातच। सो चला आता मी मला जे कपडे मशीनला लावलेले ते पण सुकत घातले नाही, ते पण सुकत घालायचे, तर आमचे ते सुकले टाकले आणि फॅन वगैरे चालूच होता, आम्ही झोपून गेलो। आणि पिल्लू आहे ती इथे फरसाण खाते, तिला थोडंसं लावून दिलं, म्हटलं मी फ्रेश वगैरे होते आणि हा सगळा पसारा तसाच पडलेला आहे। आता चहा घेते आणि बाकीचे जे काम आहेत ते आवरायचे, कचरा वगैरे काढायचा। मी कसं करते, पिल्लू आहे ना दुपारी झोपते ना, म्हणजे ती 3च्या दरम्यान अशी झोपून जाते, मग मी ती झोपली नाही की कचरा आणि लादी करून घेते, म्हणजे संध्याकाळी कचरा काढायची म्हणजे हेच नाही पडत, कारण का ती झोपलेली असते ती कचरा कसा होणार। आणि ती उठते तेव्हा ऑलमोस्ट 5 वाजलेले असतात उठ्यापर्यंत, सो त्याच्यामुळे कचरा काढून घेते। सो आता मला कचरा वगैरे काढायचा आहे, कपडे सुकत घालायचे, छोटी जी कामं राहिलेली ती करायची। आणि आज डोसा करायचा, त्याच्यामुळे बघा आणि चटणी पण करायची आहे। सो चल, आणि झोपली कशी काय मी आज, कारण का आज मी दीपकला टिफिन दिला फायनली। 2 आठवड्यांनी आम्ही टिफिन दिला त्याला। आज मटकीची भाजी केलेली, चपाती केलेली, उठली पहिले पटपट भाजी आणि चपाती केली आणि त्याला दिला। आणि म्हणून आज मला झोप लागली, कारण की मी आज किती 6:45ला उठली, पटकन 7:15 7:30पर्यंत टिफिन झाला आणि मग अशीच लोळत होती आणि झोप लागून गेली मला। सो चला, आणि पिल्लू पेन म्हणजे काल रात्री ना उशिरा झोपली, दीड तिने वाजवलाच तिने झोपेपर्यंत, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला। सो चला आता चहा वगैरे घेते आणि मग भेटू आपण। तर आता माझं सगळं आवरून झालं, फक्त भांडी बाकी आहे, ते पण पिल्लूचं दुपारच्या जेवणाचं आणि आता तिला पॅनकेक केला त्याचं आणि माझं चहाचं, आणि ती खेळते बोलून। सो मायरा हे प्रकार चालवतं, भांडी घासायचे 6:30 वाजले, जरा वेळ बसते तिच्यासोबत। हिचं काय होतं, किचनमध्ये असले ना की मग ही मला ओढून आणते आणि मग इरिटेट होते। सो आता थोडा वेळ बसते, कचरा वगैरे सगळं झालं, आता फक्त भांडी, पिल्लूचे कपडे पण सुकत घातलेत आणि आता फक्त जेवणच बाकी असं म्हणायला गेलं तर। भांडी काही थोडीशीच आहे, ते छोटं काय म्हणजे जेवण करता काय तरी होऊन जाईल ते। सो मी बसली अशी निवांत, आता 7 वाजता दिवा लावून घेईल आणि पटपट जेवणाला लागेल। बटाट्याची भाजी, चटणी आणि डोसे। पिल्लूला आपण बटाट्याची भाजी आणि तिला भात आणि डाळ लावून देईल, म्हणजे असं डाळ खिचडी टाईप लावून देईल
आणि डोसा खाल्ला तर खाल्ला, नाहीतर मग आहे तिचं. से हाय लागेल समायला नो. आता 7 वाजले, दिवा लावायचा टाईम. सज्जन मुलासारखी येऊन माझ्या मांडीवर बसले. का बसले तुम्हाला सांगते, दाखवते तुम्हाला काय केलंय तू. दाखव काय केलंयस तू. तुला बोलली ना पसारा करायचा नाही, तरी तू पसारा केलास ना. हा काय आहे, टिक्की निघणार नाहीये ती. आज ती 2-3 पण तिचं गंध लावते ती काढते बघा कशी. एवढ्या कपाळाला हाट्या कशाला हवेत बाबांसारखे. हाय बोल, हाय कर, हाय हाय कर, हाय बोल. हे बा असं कर, हे बा इकडे बघ, हाय तू कर, हाय कर लवकर कर, मग तुला चॉकी देणार मी. हाय कर, हाय बोल, हाय हाय. नमस्कार कर सगळ्यांना, नमस्कार बोल, नमस्कार कर. हे बघ थोडा सारा पसारा करून ठेवलाय. हा सगळा, ही सगळी खेळणी इकडे तिकडे पसरवून ठेवली. आता उचलणार कोण, मी ना. आता ट्विंकल ट्विंकल बोल. ये आता जॉनी जॉनी बोल. आणि आता लहान माझी बावली. चांदोबा चांदोबा बोल. नानी तेरी बोल. सो आता जस्ट पार्सल रिसीव झालं. मला हे मीशोवरून मागवलं, ज्युसर आहे. पिल्लूला ऑरेंज देते ना, तर ती आहे ना काय करते ना, हे असं ते घेऊन गेली. ते घेऊन गेली. इकडे ठेवलंय ते बा, तेव्हा तिथे ठेवलंय. हां तर हे याच्यात असा ऑरेंज टाकायचा, खाली असा जार आहे, तिच्या हातात आहे ते. सो हे असं टाकायचं आणि असं ट्विस्ट करायचं आणि त्याच्यात ज्यूस पडतो. हे मी भरपूर बघितलं, सो म्हटलं मागवावं. क्वालिटी तर एकदम चांगली आहे, कारण का असं पण आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यातून पिऊ पण शकता, स्टोअर पण करू शकता. भरपूर असं आहे, 3 in 1 बोलतात ना त्या टाईपमध्ये आहे बघा. हा छोटासा ग्लास आहे, ते खालचं आहे आणि हे असं स्मॅश करायचं आहे. सो हे असं काहीतरी. सो आता मी ते यूज करून बघतो, ऑरेंज ज्यूस करतो याचा. सो बघूया, कारण की ही काय करते ना, ऑरेंज दिला ना की पुरं असं चिवळते त्याला. त्याच्यामुळे मी म्हटलं हे मागवूनच घेते, सो तिला पण होईल पियायला वगैरे. सो चला, हे मला कितीला पडलं सांगतो तुम्हाला, 78 रुपीजला पडलं हे मला. सो आता मी हे ना यूज करून बघते. ऑरेंज तर माझ्याकडे आहे, सो ज्यूस काढून बघते कसा होतो. चला समायला आण ते ज्यूस करूया आपण. दे. मी हे आहे ते वॉश केलंय ना, मी बघा फ्रीज ओपन केलं, हे वॉश केलंय. आता हे यूज करून बघते कसं आहे ते, तुम्हाला मी सांगेलच. ह्याच्यात ऑरेंज टाकूया. ऑरेंज पण आहे माझ्याकडे, त्याला पहिला कट करते. ऑरेंज कट केलाय आणि आता हा मी ऑरेंज इथे ठेवणार आहे वेट. हे पण ज्यूस. मी चुकीचं केलं, मी साल काढायला हवी ती काढली नाही. ती पटकन काढून बघते निघते का.
जस्ट वेट. घाई अति घाई संकटात नाही, तसा झाला प्रकार. हा ऑरेंज. थांब ना समायरा, हिला लय घाई असते सगळ्या गोष्टीची. त्याला सोडून घ्या. मी माझ्या हिच्या ह्याच्यामुळे माझं हे झालं. आणि हे बघ ह्याच्यात पडतंय पण. ज्यूस. आता हे पण सोडून घेते. आंबट आहे कसं आहे काय माहिती. हे बघा असं सोलून घेतलंय. तर हे पण टाकलंय ह्याच्यात. आता स्क्वीज स्क्वीज स्क्वीज. खरंच फायद्याचं आहे. भरपूर निघाला ज्यूस. अजून निघू शकतो. नुसतं ट्विस्ट करायचंय. घोटभर निघालाय. पिल्लूसाठी इनफ आहे. निघतोय अजून. तुम्हाला ते दिसतच असेल. हा अगदी परफेक्ट हुआ ना. बघा केवढा निघाला. बेस्ट बेस्ट. तुम्ही नक्की, तुमचा मुलगा असेल, मुलं असतील ना छोटी, पिल्लू तर वाट लावून देते. आधी खायची, नीट सोलून दिलं तर आता नाही खात. म्हणून मग मी हे मागवून घेतलं खास तिची. आणि तिला ऑरेंज खूप आवडतं. प्रेग्नन्सीमध्ये मी जास्त ऑरेंज खाल्लं, सो तिला पण ऑरेंज. हे असं आहे बघा, सगळं ह्याच्यामध्येच आहे. आणि हे जरा पण लीक नाही झालं. आणि एवढं निघालंय. आता हे पिल्लूला देते. पिल्लूला मी खास काढलेला ज्यूस. यम्मी. आवडलं बघा पिते. यम्मी ना. म्हणजे हा पुरा ग्लास भरून ज्यूस निघाला. हे पुरा ग्लास. लाईक इट. तिला आवडलं पण. दीपकला सांगते ऑरेंज घेऊन ये अजून. पोमोग्रॅनेट ती जरा पण खात नाही. डाळिंब आहे ना, ती जरा पण खात नाही. आता असंच तिला देते. ती बरोबर खाईल. ज्यूस तिला हा प्रकार खूप आवडतो. आणि प्रेग्नन्सी मध्ये ना मला ज्यूस हा प्रकार जरा पण नाही आवडायचा. फळं खाईल पण ज्यूस मला का नाही आवडायचं काय माहिती. आणि हिला बरोबर अपोजिट आहे. हिला फळं नाही आवडत, हिला ज्यूस आवडतं. हिच्या ऑलमोस्ट क्वालिटीज आहेत ना माझ्या छोट्या बहिणीमध्ये. ऑलमोस्ट सगळ्या क्वालिटीज माझ्या छोट्या बहिणीच्याच आहेत. आणि हे बघा हे मस्त असं झालंय. आता हे वॉश करायचंय. पुरं निघालेलं आहे. पुरं निघालंय. ज्यूस कसा होता. यम्मी कर. यम्मी कर समायला. ज्यूस कसा होता बाळा. ज्यूस कसा होता. यम्मी. पिलं तिने. म्हणजे माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती ते मागवावं पण काय ते व्हायचंच नाही माझ्याकडनं. आणि आता मागवून देतात पुरेपूर मी वापर करणार. पुरेपूर. सो चल आता तिचा ज्यूस वगैरे तिने पिली. पॅनकेक खाल्ला. सगळं केलं. आता भांडी घासून घेते आणि पटकन जेवणाला लागते. डोस्याचं पीठ लावलेलं. तर डोस्याचं पीठ आहे ते बाहेर काढून ठेवलं. मस्त फर्मेंट झालेलं सकाळी. आता बघूया आता हे करायचं आज डिनरला. सो चला. आणि नंतर मग जेवणाची तयारी करायला घेतली. फ्रीज आहे तो मला भरपूर दिवस झाले क्लीन करायचं. त्याला टाईम कधी भेटतोय, मुर्दा कधी भेटतोय काय माहिती. म्हणजे जिथे भाजी वगैरे ठेवतो ना तिथे खूपच खराब झालं आहे. पिल्लू आहे ना काय करते, कुठली पण वस्तू घेते फ्रीजमध्ये ठेवते, मग तो खराब होऊनच जातो. टोमॅटो वगैरे आपण अर्धा कापलेला असतो फ्रीजमध्ये ठेवतो, तो पण ती तसाच कुठे पण टाकते. सो असं काहीतरी चालू असतं. आणि आता इथे मी चहा ठेवली आणि पिल्लूची खिचडी करायला घेतलेली. तर काय झालं ना
कुकरमधलं तेल तापायला एवढं वेळ लागतं ना, म्हणजे आपण तेल टाकतो फोडणी देण्यासाठी, ते एवढं वेळ लागतं ना, मग तोपर्यंत काय करू असं होतं. मग काही नाही काय आजूबाजूला दिसतं ते करत बसते थोडा वेळ, आणि मग तेल तापलं, पटकन फोडणी देऊन घेतली. आणि आम्हाला आज करायचं होतं डोसा. त्याची जी मी बटाट्याची भाजी कशी करते ना, मस्त लागते तशी चणा डाळ वगैरे टाकून. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच, सो तुम्ही ती नक्की बघा. आणि दीपक आलेला, सो त्याला साईड बाय साईड चहा ठेवत होती आणि पिल्लूला खिचडी करत होती. आज तिला पण नॉर्मलच खिचडी करते, कारण का जर तिने डोसा खाल्ला तर मग ती खिचडी उद्या मला खाता येईल. जर मी सगळे व्हेजिटेबल्स टाकले मग मला ते आवडत नाही भोपळा वगैरे टाकून, म्हणून मग मी काय नॉर्मलच खिचडी केली. आणि ही बटाट्याची भाजी केली, मस्त लागते, टेम्पटिंग लागते अगदी. तुम्ही नक्की ती व्हिडिओ पहा. आणि नंतर म्हटलं चटणी करायला गेली, तोपर्यंत लाईटच गेली. मग लाईट गेली, मग थोडा वेळ बसली. लॉबीमध्ये लाईट असते जनरेटरची. असावा सुंदर बोल. हां, चंदेरी सोनेरी टेडी बियर करूया. चल खाली उतर. टेडी बियर touch the ground. Teddy bear हे काय आहे? दिस इज बलून. मम्मी काका सगळी तयारी करून ठेवलेली. म्हटलं लाईट आली की पटकन चटणी करून घेईल. भाजी तर झालेली, कोथिंबीर टाकली, खोबरं होतं ते कापून टाकलं. जर किसलेलं खोबरं असेल ना तर पटकन ग्राइंड होतं, पण माझ्याकडे नाही आहे, सो कापून टाकलं. नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलं, नंतर मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली, आणि नंतर मिरची पण टाकली आम्ही, आणि थोडंसं लिंबू टाकलं. थोडीशी कमीच मिरची टाकली, जर पिल्लूने खाल्लं तर, त्याच्यामुळे मग मी कमीच, आणि लिंबू टाकलं. सो असं सगळं आता हे ग्राइंड करून घेईल, थोडंसं पाणी ॲड करून, आणि मस्त होतं. अशी जर तुम्ही चटणी केली ना तर खूपच मस्त लागते. आणि जर ह्याच्यामध्ये कैरीचा तुकडा टाकला तर अजूनच मस्त होईल. सो अशी चटणी आहे ती तयार झाली. इडली असेल ना तर थोडंसं मी पाणी अजून करते, म्हणजे थोडंसं असं पातळसारखं करते. पण डोसा असेल ना तर असं घट्ट. तडका दिला, मिरची टाकली, आणि मिरची आणि राईची कढीपत्ता ह्याचा तडका दिला. आणि तडका दिला ना की त्याच्यावरती लगेच प्लेट किंवा काहीतरी ठेवायचं, नाही तर तो तडक्याचा फ्लेवर असतो ना तो निघून जातो. सो आता पटकन डोसा करायला घेतला. लाईट आली तसं पटकन म्हटलं करायला घेते, कारण का खूपच टाईम होऊन गेलेला. सो पटकन जेवढा डोसाचं पीठ लागणार होतं तेवढं एका बाउलमध्ये काढून घेतलं, कारण का मीठ आणि पाणी ॲड करायचं होतं. सो थोडंच यूज करते, डिरेक्टली असं सगळंच घेत नाही. पिल्लू आली लगेच की काय करते काय नाही. तिला मिक्सिंगचा आवाज ना बरोबर कळतो, म्हणजे मी काय मिक्स करायला घेतलं ना की तिला बरोबर कळतं आणि ती लगेच येते. तिला काय माहिती का आवडतं मिक्स हा पदार्थ, म्हणजे मिक्स करतो ना आपण, ते तिला खूप आवडतं. सो इथे पटकन आहे ते डोसे करायला घेतला. आणि हा पॅन आता मला पॅन पण चेंज करायचा, थोडा आता ओल्डच झाला आहे, जुनाच झाला आहे तो. सो तो चेंज करायचा, तर बघू त्याला पण कधी हे करते, ऑनलाईनच मी मागवेल. सो आता पटकन डोसा करून घेईल, आणि मग पहिलं दीपकला देईल, आणि मग नंतर मग मी खाईल, कारण का पिल्लूला आधी भरवेल आणि मग नंतर मी आरामात खाईल. माझं असंच असतं, दोघांना पहिलं देते आणि मग आरामात खाते, नाही तर मग पिल्लूला भरवा, दीपकला वाढा, त्याच्यामध्ये मला पडायचंच नसतं. तर दोघांचं झालं की मी एकदम आरामात जेवते. आणि बघा म्हणजे तो आपोआप निघून जातो. डोसा आहे ना तो आपोआप असा क्रिस्पी, म्हणजे एकदा त्याला स्प्रेड केला ना की सारखं आपल्याला हात लावावं नाही लागत. तो ॲटोमॅटिक आहे ना तो लूज होऊन जातो आणि मस्त असा क्रिस्पी बनतो डोसा. दीपकला डोसा आवडतो आणि आम्हाला दोघींना इडली आवडतं. मला पण एवढा असा डोसा आवडत नाही, मला इडली खूप आवडते, पण डोसा कमी आवडतो. पण त्याला आवडतो म्हणून केला, नाही तर इडलीचाच बेत होता. म्हटलं जाऊन दे आज इडली नको. इडली जर सकाळी केली ना तर बरं वाटतं, आणि डोसा रात्रीच ठीक वाटतो, कारण का ते बरं पडतं. आणि आज असं काहीतरी जेवण होतं, चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसा. आता हे दीपकला देईल, आणि नंतर मग पिल्लूला भरवून घेतलं, आणि नंतर मग मी आता मला करायला घेतलं. मी तर आता इथे उभं राहूनच खाणार आहे. मम्मीचा फोन आलेला, सो मम्मीसोबत फोनवर बोलता करत पण होती आणि खात पण होती मी. नंतर मग म्हणजे 1-2 होईपर्यंत उभं राहूनच मी खाल्लं, आणि नंतर मग जसं झालं, म्हणजे स्टोअर होतात ना तसं झाल्यानंतर मग मी बसून खाल्लं. सो मम्मीजवळ बोलून माझी भरपूर सारी कामं झाली. पिल्लूला भरवल्यानंतर मग मम्मीला फोन केला, त्या पिरियडमध्ये माझं जेवण झालं, माझी भांडी घासून झालं. म्हणजे आधी कसं व्हायचं, आत्ता आहे ना
माझं कसं होतं तुम्हाला सांगते, आधी मी फ्रेंडजवळ जास्त बोलून अशी कामं वगैरे करायची, पण जसं जसं पिल्लू आली लाईफमध्ये, म्हणजे जसं जसं मला समजायला लागलं, म्हणजे मम्मीची हेल्प लागायला लागली की मम्मी हे कसं करायचं, मम्मी ते कसं करायचं, मम्मी हे काय करू, मम्मी ते काय करू, तिला काय देऊ, ती अशी करते तशी करते. मग सगळ्या गोष्टी मम्मीला विचारून विचारून ना मम्मीजवळ जास्त फोनवर बोलायला लागली. म्हणजे मम्मी पण तसंच करते, मम्मी कधी रात्री काम करत असली ना की मला फोन करते आणि मम्मी पण मम्मीला फोन करते. सो असं चालून जातं. आणि जर मध्ये आधी असा टाईम असेल तर माझ्या छोट्या बहिणीला करते, पण तिचं कसं असतं ऑफिस टाईम असतो, त्याच्यामुळे मग तिला एवढं असं बोलता येत नाही. आणि अजून एक फ्रेंड आहे तिच्याजवळ बोलते, पण तिच्याजवळ केव्हा बोलते फक्त दीपक घरी असला ना कीच मला असं बोलता येतं फोनवरती. ते पण आम्ही मग व्हिडिओ कॉलवर बोलतो दोघीजणी, कारण का मग कसं होतं पिल्लू सोबत असली ना की मग पिल्लूकडे लक्ष ठेवावं लागतं, मग कामाकडे असं लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे मग मी जेवत होती तोपर्यंत दीपक आणि पिल्लू आहे ते खेळत होते. म्हणजे दोघांचे खेळणं एकदम भयानकच असतात बघ त्या. आणि इतका पसारा करून ठेवते ना पिल्लू खेळण्यांचा हल्ली खूपच. आणि हा जो हाऊस आहे ना तो मी बेडरूममध्ये असं शोसाठी ठेवलेला, मग काही दिवसांनी म्हटलं काढला जाऊन दे, आता हिला खेळायला काय देऊ नवीन. ह्याच्यामधला जो डॉग होता ना तो तिने काढून टाकला आणि असंच ती खेळते. म्हणजे कॉईन मनी बँक असते ना त्या टाईपमध्ये होतं. जेवण वगैरे झालं आणि पटपट आहे तर भांडी घासायला घेतली. भांडी अगदी थोडीशीच होती, त्याच्यामुळे मग एवढा काही टाईम नव्हता लागणार. इथे पण मी मम्मीजवळ बोलतच होती की असं नॉर्मल आपलं चालू असतं ना तसं बोलतच होती. म्हणजे विचार करा मम्मीजवळ मी किती, म्हणजे ह्या पिरियडमध्ये मी माझ्या बहिणीजवळ पण बोलले आणि मम्मीजवळ पण अशा गप्पा मारत दोघांना आलटून पालटून फोन करत बोलतच होती. मग नंतर भांडी वगैरे घासली, किचन वगैरे क्लीन करून घेतला, कारण का पिल्लूची जेव्हा खिचडी करते ना तेव्हा सगळं तेल आहे ना ते उडून जातं. आणि आज थोडं बटाट्याची भाजी करताना ना हळद आहे ना गॅसवर पडली, आणि डीमार्टची हळद तुम्हाला सांगते इतकी डार्क आहे ना, म्हणजे जरा तरी पडली ना तर लगेच तो येल्लो थब्बा असतो ना तो स्टीलवर राहूनच जातो. सो पटकन गॅस वगैरे क्लीन वगैरे केला आणि नंतर मग पिल्लूला रेडी करायला घेतलं, म्हणजे तिला आंघोळ वगैरे करायला घेतला. आणि तिने बघा केवढा सारा खेळण्यांचा पसारा काढून ठेवला. म्हणजे सगळी जी बॅगेतली खेळणी आहेत ना ती तिने बाहेर काढली आणि असा सगळा पसारा करून ठेवला तिने. सो चलो व्हिडिओ एवढाच होता आजच्यापुरती. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.